बातमी आहे अजित पवार यांच्या संदर्भात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमान प्रवास केलेला आहे। नाशिकचा त्यांचा आजचा दौरा आहे आणि नाशिकला ते विमानाने गेलेले आहेत। तर खड्ड्याने रस्ता भरल्याने विमानाने नाशिकला गेलात का असा सवाल राष्ट्रपकडून अजित पवार यांना करण्यात येतोय। काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांनी बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या। एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित करू असं देखील सांगितलं। परंतु अजितदादा नुसते आदेश देण्याचे काम करतात पण त्याची अंमलबजावणी करत नाही। आज ते नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना स्वतः हवाई मार्गाने नाशिकला जाण्याचं काम केलं। पण प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिकांना त्या रस्त्यावर जात असताना किती समस्यांचे हाल आणि वाहनांचे किती नुकसान होते, शरीराला किती वेदना जाणवतात, हे अनुभव जर घेतला असता तर ते खरे ठरले असते। महत्त्वाची लोक त्यांच्या वेळेची बचत व्हावी म्हणून अनेकदा विमानाने प्रवास करतात। उद्या तो विमानाल की दिल्लीला चाललाय, तुम्ही मुंबई दिल्ली प्रवास करा रस्त्याने। ज्या रस्त्याच्याबद्दल तुमच्या तक्रारी होत्या त्याच्याबद्दलची काय मीटिंग काल झाली त्याची तुम्ही नुसती शहानिशा घ्या। आणि ते नुसत्या अशी मीटिंग नाही, इतक्या दिवसात इतकं झालं पाहिजे, तितक्या दिवसात तितकं झालं पाहिजे आणि त्याच्यावर देखरेख ACS PWDने करायचं, एवढं ते करतोय।